जय श्रीकृष्णा. कसे आहात? गुड मॉर्निंग. तर आज आलं होतं सकाळी सकाळी पाणी आल्याच्या नंतर मोटर लावून घेतली आणि घासलेली भांडी रॅकला लावली आणि रात्रीचे भांडी घासायला घेतली. तर मी रोज रात्रीचे भांडी सकाळी घासते, कारण जेवण केल्याच्या नंतर खूप कंटाळा येतो. तर आता भांडी ते घासून पुन्हा बेसिंग घासून घेतलं आणि मशीनमध्ये कपडे लावून घेतले, कारण मशीनमध्ये पाणी आल्याच्या नंतर कपडे एकदम चांगले आणि खळखळ धुवून निघतात. आणि नंतर पाणीही जास्त लागत नाही रोजच्या कपड्यांना, कारण व्हाईट कलरच्या कपड्यांना वेळ लागतो आणि पाणी पण जास्त लागतं. पावसाळा चालू झाल्यामुळे काय होतं, आमची मशीन असते बाहेर असल्यामुळे त्याचा बोर्ड पण बाहेर आहे आणि पाण्यामध्ये भिजल्याच्या नंतर करंट लागायची भीती वाटते. सर्वांना उठवलं आणि घेतला स्वयंपाक करायला. कमलेशचा डबा द्यायचा असतो. शेपूची भाजी कर म्हटला मम्मी आणि चपात्या. तर भाजीला फोडणी दिली आणि पीठ लावल्याच्या नंतर पुन्हा म्हटलं पटपट चपात्या करून घ्याव्या. तोपर्यंत कमलेश त्याची तयारी करत होता. त्याची तयारी झाल्याच्या नंतर मग चहा बनवून दिला. त्याने चहा नाश्ता केला. त्यानंतर इकडे डबा तयार केल्याच्या नंतर डबा भरून दिला. एकदा जर सगळे घराच्या बाहेर कामाला पडल्याच्या नंतर पुढचे कामं सुधारतात. तर निघाला कमलेश आता शाळेमध्ये. तर जाता सोबत स्कूटी घेऊन जातो तिथून रुद्राक्षच्या ऑफिसमध्ये. तर तिथून रुद्राक्ष त्याला शाळेत नेऊन सोडतो. हा बघा म्हणे कसं झोपलाय, इतका शांत झोपलाय ना. आणि सकाळी सकाळी माझ्या मागे ओरडतो म्याव 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 करत, जोपर्यंत त्याला दूध चपाती किंवा काही असं खायचं दिलं नाही तोपर्यंत. आणि इकडे कमलेशला मजा वाटते की भावापर्यंत का होईना मला गाडी चालवायला भेटते. बघा कसा मागे पुढे घेतोय गाडी. आणि एवढा खुश असतो ना, त्याला तिथपर्यंत गाडी न्यायला मिळते. त्यामुळे गेला. आता पुढचे कामं दिवसभर करावे लागतात. पुन्हा नंतर 3 वाजेपर्यंत जेवायला येतात सगळेच. आला रुद्राक्ष सोडून आणि आल्याच्या नंतर चावी दिली आणि लगेच गेलाय असं कधीच होत नाही. येणार, मस्त काचेमध्ये बघणार, पुन्हा डोकं विंचरणार. आम्ही लहान होतात तेव्हा मम्मीने आम्हाला वाटीभर तेल चपचप लावायचं आणि इतक्या घट्ट वेण्या घालायच्या. आणि यांना थोडंसं जरी तेल लावा म्हटलं की चिडतात. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.